नमस्कार. सर्व रसिक श्रोत्यांच्या चरणी आरंभी मनोभावे साष्टांग नमस्कार. काव्ययोग काव्यसंस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्ययोग काव्य करंडक स्पर्धा 2025 मी प्रेरक प्रभाकरराव वैद्य, सहशिक्षक, संस्कार विद्यालय माध्यमिक विभाग बीड येथे कार्यरत आहे. माझी स्वरचित कविता मनीचा पाऊस रसिकांच्या चरणी मी सादर करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. रसिक वृंद हो, मनीचा पाऊस ही एक हृदयस्थ भावना प्रकट करणारी कविता आहे. पाऊस आपल्या जीवनामध्ये असतोच मुळात खास. पहिल्या पावसाची तर आपण चातकाप्रमाणे वाट पाहत असतो आणि या पावसामध्ये नेमकं प्रेमी आणि प्रेमिका यांच्या जीवाची कशी घालमेल होते, त्यांची अस्वस्थता काय असते, त्यांच्या त्या भावनिक हलकल्लोळाचा हृदयस्पर्शी वेध घेण्याचा प्रयत्न मनीचा पाऊस या काव्यातून करण्यात आलेला आहे. एक उत्कटता, एक अत्युच्च भावनिकता, दोन प्रेमी ज्यावेळेस पाऊस अनुभवतात त्यावेळेस कवीला जो भावनिक स्पर्श झालेला आहे तो मनीचा पाऊस मधून त्यानं व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर आपण काव्यानंद घेऊया. तू रिमझिम पाऊस, तू रिमझिम पाऊस, मी लागते झरू, तू ओघळतोस थेंबातून, मी लागते शहारू. तू ओघळतोस थेंबातून, मी लागते शहारू. माती होते चिंब, येतो मनी भावनांचा पूर. माती होते चिंब, येतो मनी भावनांचा पूर. तुझा सूर ओसरताच भावना होतात चूर. तुझा सूर ओसरताच भावना होतात चूर. पुन्हा शहारते मन, पुन्हा शहारते मन, लागते थैमान घालू. पाऊस बनून तूही नाचतोस बेभान राघू. पाऊस बनून तूही नाचतोस बेभान राघू. अत्यंत त्रोटक स्वरूपामध्ये असणार हे काव्य स्वरूप आपल्या रसिक राजांच्या चरणी मनोभावे समर्पित. आपली सर्वांची रजा घेतो. मनापासून धन्यवाद.